शिंदेंच्या शिवसेनेचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेतल्या ठाकरे गटाला रामराम ठोकण्यामागची काही कारणं स्पष्ट केली आहेत। मी अडचणीत असताना मुख्य नेत्यांनी माझ्या पाठीशी राहायला हवं होतं। माझी अडचण लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी 2 पावलं मागही यायला हवं होतं। या शब्दात वायकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली। वास्तविक एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडात वायकर यांनी उद्धव ठाकरे यांचीच साथ दिली होती। उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनच त्यांची ओळख होती। पण जोगेश्वरी येथील मातोश्री क्लब आणि भूखंड प्रकरणात रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी झाली। त्यांच्या मालमत्तांवर ईडीची धाडही पडली होती आणि त्यानंतर 10 मार्च रोजी वायकर यांनी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। तेच रवींद्र वायकर आता वायव्य मुंबई मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत। परत आमचा प्रतिनिधी सूरज सावंतनं रवींद्र वायकर यांच्याशी साधलेला संवाद। काल माध्यमांमध्ये बोलताना आपण असं म्हटलं होता की एका जड अंतकरणाने आपल्याला शिवसेना ही सोडावी लागली होती, उद्धव ठाकरेंची साथ सोडावी लागली होती। काय सांगाल? 2 ऑप्शन आपल्याकडे होते, एकतर गजाआड जाणं किंवा पक्ष बदलणं। काय सांगाल त्याविषयी? बघा, मी काही आरोपी नाही आहे, मी काही गुंडा नाही आहे, त्यामुळे गजाआड खोट्या याच्यासाठी जाणं हे मला परवडणारं नाही आहे। मी काम केलंय, मी सेवा केली आहे। अशा वेळेला माझ्या मुखियाने जे असतील त्यांनी तो मला सपोर्ट केला पाहिजे होता, तो सपोर्टच मिळाला नाही ना। उद्धव ठाकरेंकडनं सपोर्टच मिळत नव्हता, चर्चाच होत नव्हती। चर्चा झाली, सर्व झालं, पण जो पद्धतीने मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मोदी साहेबांना एक फोन करा, तर ते नाही म्हटले। आता ज्या इथनं आपल्या माणसाला कशाही पद्धतीने वाचवायला पाहिजे, कारण ते खोटं आहे हे जर तुमच्या निदर्शनात आलं पाहिजे, ते केलं पाहिजे होतं त्यांनी, ते केलं नाही। ठाकरे विरोधात असल्यामुळेच फोन करत नव्हते। ठाकरे कोणाच्या विरोधात? ठाकरे हे मोदी किंवा बीजेपीच्या विरोधात असले ही चुकीची गोष्ट आहे। माणसानी 2 पावलं ज्या वेळेला आपल्याला संकट येतो तेव्हा मागे पण गेलं पाहिजे आणि नंतर मग ते उड्डाण केलं पाहिजे। ज्या वेळेला इमर्जन्सी होती तेव्हा बाळासाहेबांनी देखील 2 पावलं मागे गेले होते ना, त्यावेळेला त्यांनी पण राजनीती केली होती ना, तशी आपल्या लोकांसाठी केली पाहिजे होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।